कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक। नाशिक शहरात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशांची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने जेरबंद केलाय। पोलिसांनी कारवाई करत 6 गोवंश जनावरांची सुटका केली असून सुमारे 7,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गुप्त माहितीवरून कारवाई। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। महिंद्रा पिकअप पोलिसांच्या ताब्यात। साठेनगर येथील गोडाऊनजवळील शेडच्या परिसरात पोलिसांनी संशयित महिंद्रा पिकअप वाहनाचा शोध घेतला। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश आढळून आला। 6 गोवंश जनावरांची सुटका। गोवंश जनावरांना दाटीवाटीने आणि निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आलं होतं। पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी रवाना केले। 2 आरोपी जेरबंद। या कारवाईत रिजवान सुलेमान कुरेशी आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दोघांविरुद्ध महाराष्ट्र पाणी संरक्षण कायद्यासह संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। 7,45,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांनी गोवंशासह महिंद्रा पिकअप वाहन आणि मोबाईल असा एकूण 7,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने ही कारवाई केली। पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। नाशिकमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशांची वाहतूक पोलिसांनी हाणून पाडली आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंदिरानगर परिसरात सापळा रचण्यात आला। साठेनगर येथील गोडाऊन जवळील शेड परिसरात संशयित महिंद्रा पिकअप वाहन आढळून आले। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जनावरे दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6 गोवंश जनावरांची सुटका केली। या प्रकरणी रिजवान सुलेमान कुरेशी आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी या 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले। गोवंश, पिकअप वाहन आणि मोबाईल असा एकूण 7,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।